सध्या वातावरणामध्ये काय बदल आहे आणि पुढच्या 24 तासांची हवामान माहिती जाणून घेणार आहोत. सर्वांना विनंती करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सध्या जर बघितलं तर बंगालच्या उपसागराच्या दरम्यान एक कमी दाबाचं चक्रीय क्षेत्र तयार झालेलं आहे. या चक्रीय क्षेत्रामुळे मोठा परिणाम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्राकडून जे वारे किनारपट्टीकडे वाहताना दिसत आहे. त्यातच जर बघितलं तर वाऱ्याचा ताशी स्पीड 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत आहे. बहुतांश भागामध्ये जर बघितलं तर जे हलका ते मध्यम पाऊस होत आहे. काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अतिवृष्टीची शक्यता जर बघितली तर मुंबई, ठाणे, पुणे, अहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर बघितलं तर खेड, चाकण, त्याचप्रमाणे सावंतवाडी, बेळगाव या भागामध्ये सुद्धा तुफानी पावसाची शक्यता आहे. त्यातच जर बघितलं तर पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये जर बघितलं तर जे पुढच्या 24 तासांमध्ये अहिल्यानगर, त्याचप्रमाणे बीड, धाराशिव या भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस, छत्रपती संभाजीनगरमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस, जालना, अकोला, अमरावती, वाशिममध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. बाकीच्या भागामध्ये जर बघितलं तर कोकण किनारपट्टीवर तुफानी पाऊस, मुंबई, ठाण्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता नोंदवण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.